हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबेडकर आणि मागील 9 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट आणि बँकिंगच्या एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय आपण कव्हर करतो. एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024. मोस्ट ऑफ द लोकांना असं वाटत असेल की ही एक्झाम कधी होणार आहे. मोस्ट ऑफ द लोकांचे क्वेश्चन असेल, पण ही एक्झाम डिसेंबर मध्ये होऊ शकते का? काय कारण आहे? मग सरकारचा काय रोल प्ले आहे त्याच्यात? तर हे सगळं आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, माझ्या टेक्स्टबुकवर मी फ्री क्लास घेत असतो. फ्री क्लासच्या माध्यमातून आपण युट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण डेली भेटत असतो आणि त्यावर आपण मोस्ट रिपीटेड क्वेश्चनची जी सिरीज आहे ती चालवतो आहे. हे आपण 5 वाजता ही सिरीज चालवतो युट्यूबच्या माध्यमातून, सेम चॅनलवर संध्याकाळी 5 वाजता. आणि हा सेशन झाला की त्यानंतर आपण टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर आपल्या ऍपवर फ्री क्लासच्या माध्यमातून म्हणजेच मास्टर क्लासच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो 6 वाजता आपण राज्यसेवा आणि कंबाईनचं राज्यसेवा आणि कंबाईनचे पीवायक्यूज घेतोय, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण डिस्कस करतो विथ एक्सप्लेनेशन, आणि त्याला पोल पण देतो आपण. म्हणजे पर्टिक्युलर एक ठराविक वेळ, त्या वेळेत तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आणि पोल झाला की त्या क्वेश्चनचं आपण एक्सप्लेनेशन देतो. तर अशी आपण ऍक्टिव्हिटी चालवतो आहे. आणि त्यानंतर आपली पेड बॅचचं मी तुम्हाला डिटेल सांगेल आहे पुढे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, युट्यूबचं जे काही आपण सेशन घेतो त्याची पीडीएफ मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला त्याची पीडीएफ पण भेटतंय डेलीच्या डेली. ठीक आहे. तर हे आपलं सेशन बद्दल. आणि जसं मी तुम्हाला पेड बॅच बोललो, तर विद्यार्थी मित्रांनो आपला एक सेल सुरू आहे, सिलेक्शन का मोदक म्हणून. हा सेल आपला आजपासून सुरू झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, यशोदा एमपीएससी राज्यसेवा 2025. ठीक आहे. तर ही बॅच म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची राज्यसेवा बॅच पुढच्या वर्षी ज्याची एक्झाम होणार आहे ती बॅच ऑलरेडी आपण सुरू केलेली आहे. काही शिक्षकांचे लेक्चर सुरू झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. ही बॅच जर तुम्हाला परचेस करायची असेल तर या सबस्क्रिप्शनची प्राइस आहे 30,874 रुपये. 18 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे. आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला अप्लाय कुपन कोड मध्ये जाऊन तुम्हाला मकरंद हा कोड टाकायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जी डिस्काउंट प्राइस आहे आपली 30,874, त्या डिस्काउंट प्राइस मध्ये तुम्हाला ते सबस्क्रिप्शन भेटणार आहे. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे कंबाईन बॅच जे मी तुम्हाला बोललोय, कंबाईनची सारथी बॅच म्हणून आपण सारथी या नावाने बॅच सुरू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ही बॅच जर तुम्हाला एनरोल करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि त्या बॅचची प्राइस आहे 3,184. हा कोड लावल्यानंतर म्हणजे मकरंद हा कोड लावल्यानंतर कॅपिटल लेटर मध्ये तुम्हाला हा कोड लावायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. 12 महिन्याचं तुम्हाला सबस्क्रिप्शन असणार आहे. ठीक आहे. आणि ही बॅच तुम्ही एनरोल करा. आपले लेक्चर्स अजून या बॅच मध्ये सुरू व्हायचे आणि लवकरच सुरू होतील आहे, तर तुम्हाला ही बॅच लाईव्ह पाहायला मिळणार आहे. कंबाईन साठी 2024 साठी ही बॅच असणार. चला तर वळूया आजच्या टॉपिक कडे विद्यार्थी मित्रांनो, की एमपीएससी राज्यसेवा ही एक्झाम डिसेंबरला होईल का? जर डिसेंबरला होईल तर का बरं होईल? ठीक आहे. तर आपण जाणून घेऊया. बघा, तुम्ही बघितलं असाल की पहिलं 28 एप्रिलला आपली एमपीएससी राज्यसेवाची डेट होती. त्यानंतर ती जवळपास म्हणजे जुलै महिन्यात ती पोस्टपोन केली. ठीक आहे. रद्द केली नाही म्हणता येणार, जुलै महिन्यात पोस्टपोन केली. त्यानंतर ती 25 ऑगस्टला पोस्टपोन केली. ठीक आहे. मला वाटते 6 जुलै जवळपास डेट होती. ठीक आहे. त्यानंतर 25 ऑगस्ट होती. आणि या पद्धतीने बघा, हे 3 वेळा ऍक्च्युली पोस्टपोन झाली आणि आता पुन्हा पोस्टपोन झालेली आहे. अजून त्याची डेट आलेली नाहीये. बरोबर आहे. तुम्हाला माहिती असेल डेट आलेली नाही. आता डेट न येण्याचे कारणही तुम्हाला माहिती आहे, की आता तुम्हाला माहिती असेल की 258 जे पदं होती कृषीवाली, ठीक आहे, ती याचा एक जी आर निघाला होता, तुम्ही बघितलं असाल की याची एक वेगळी एक्झाम घेण्यात येईल ऑक्टोबर महिन्यामध्ये. म्हणजे येस, ऑक्टोबर महिन्यात त्याची एक्झाम घेण्यात येणार आणि डेट लवकरच जाहीर करू असं म्हटलेलं होतं. पण झालं असं की हाही जी आर रद्द करण्यात आला. करेक्ट आहे. मग आता हे पद इन्क्लूड होऊन येतील की नाही येतील याच्यावर अजूनही डिस्कशन सुरू आहे, आणि येतीलही. तर ते कधीपर्यंत येतील हे सांगता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा, आता अजूनपर्यंत ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, बरोबर आहे, विधानसभाच्या ज्या निवडणुका आहेत त्याची डेट अजूनपर्यंत क्लॅरिफाय झालेली नाही आहे विद्यार्थी. ठीक आहे. अजूनपर्यंत आलेली नाही. तर त्यामुळे असा घोळ होतोय की आयोग म्हणजे जर
त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे ऑलरेडी, म्हणजे एक्झाम सेंटर वगैरे सगळं तुम्ही बघितलं असाल, कारण एवढ्या डेट दिल्या तर तयारी ऑलरेडी झालेली आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की सरकारकडनं आता एक्झॅक्टली डेट्स बद्दल अजून फायनलाइज झालेलं नसल्यामुळे आणि विधानसभा निवडणुकीच्या डेट्स अजून आल्या नसल्यामुळे अजूनही संभ्रम आहे की ती एक्झाम कधी होणार. तर मोस्ट प्रोबॅबिलिटी अशी आहे की जर विधानसभाच्या डेट्स जर लेट डिक्लेअर झाल्या सपोज, ठीक आहे, तर ही एक्झाम आपली त्याच्या पूर्वी होईल. जर विद्यार्थी मित्रांनो जर ह्या डेट्स आता जर आल्या तर आपली जी एक्झाम आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की आचारसंहिता अँड टू ऑल सगळं गोष्टी हे होऊन आपली हे डिसेंबर मध्ये जाण्याची शक्यता आहे. पण शक्यता नाकारता येत नाही की ती एक्झाम म्हणजे त्याच्या पूर्वी होईल जर सपोज हे विधानसभेच्या डेट्स लेट झाल्या. तर म्हणून आता सगळा जो खेळ आहे आता हा इलेक्शनच्या डेट्स कधी येतात त्यावर डिपेंड करेल आहे सगळं, ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला एकच म्हणेल की आपल्या हातात जे आहे अभ्यास करणं आहे. मला माहिती आहे की बरेच जणांचं वय वाढत चाललेलं आहे आणि त्यांचा लास्ट अटेम्प्ट आहे ते वय त्याच्यात म्हणजे इन्क्लूड राहणार नाही, म्हणजे पात्र राहणार नाही ते, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या गोष्टी आहे. पण विद्यार्थी मित्रांनो आता करणार काय आपल्या, कारण तुम्हाला माहिती आहे की सगळा गोंधळ कारभार झालेला आहे आणि आता निदर्शने केली पदामुळे, त्यामुळेच ही लेट होत आहे एक्झाम, नाही तर ही एक्झाम ऑलरेडी झाली असती, ठीक आहे. कृषी पदामुळे ही लेट होत आहे, ठीक आहे. तर तुम्ही कंटिन्यू अभ्यास करत राहा, जास्त विचार करू नका. बघा हा सेशन घेण्याच्या मागचा उद्देश हाच होता की मला तुम्हाला हे सांगायचं आहे की म्हणजे टेंटेटिव्ह राज्यसेवेची जी डेट आहे ती डिसेंबर मध्येच होऊ शकते आणि काय होऊ शकते याचे कारण सुद्धा मी इथे सांगितलेले आहे. तर अभ्यास चालू असू द्या. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपलं सीसॅटचं लेक्चर राज्यसेवा आणि कंबाईनचे आपण ऑलरेडी युट्यूब आणि मास्टर क्लासच्या माध्यमातून आपण क्लास घेतच आहोत, ठीक आहे. मास्टर क्लासची जर तुम्हाला लिंक हवी असेल, तुम्हाला जर मास्टर क्लास जॉईन करायचा असेल तर टेक्स्टबुक ऍप डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही मला या नंबरवर कॉल करा, ठीक आहे. कॉल करा किंवा या नंबरवर मेसेज करा. मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल. यामध्ये मी बॉईज आणि गर्ल्सचे वेगवेगळे ग्रुप बनवलेले आहेत, ठीक आहे. आणि तुम्हाला कंटिन्यू क्लास करता येईल. आतापर्यंत मी मास्टर क्लासमध्ये जवळजवळ म्हणजे जी PYQ ची सिरीज चालवते आतापर्यंत मी 75 सेशन घेतलेले आहेत आणि इथे मोस्ट रिपीटेड क्वेश्चनच्या सिरीज मध्ये जवळजवळ आपण 40 सेशन घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघता येईल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय की आपली जी पेड बॅच आहे सारथी नावाने, ती पेड बॅच लवकरच आपली म्हणजे सुरू झालेली आहे बॅच. आणि लवकरच आपले जे सेशन आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे लवकरच सुरू होणार आहे. म्हणून या बॅचला तुम्ही एनरोल करायला विसरू नका. जसं मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही जर मकरंदा हा कोड लावला तर तुम्हाला ती बॅच 3184 रुपयात भेटणार आहे, ठीक आहे. तर एनरोल करा बॅचला आणि मॅक्झिमम लाभ घ्या. आणि त्यापूर्वी माझे सेशन करून बघा की तुम्हाला कितपत समजतं, किती अंडरस्टँडिंग आहे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.